आमदार भास्कर जाधव यांची पत्रकार परिषद घेण्यात आली असता यावेळी ते म्हणाले की पोलिसांनी पोलिसांचं काम केलं असतं तर हा संघर्ष टळला असता। निलेश राणे यांची सभा गुहागरमध्ये होती, मग माझ्या ऑफिस समोरून राहिली का? पोलिसांनी रॅलीला परवानगी कशी दिली? गुहागरमध्ये सभा असताना निलेश राणे हे मुद्दामहून 60 किलोमीटर वळसा मारून आले। त्यांना हे घडवायचं होतं, गृह खात्याला हे घडवायचं होतं की काय, असे यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी म्हणत निलेश राणेंनी जाहीर व्यासपीठावरून मला मारण्याची धमकी दिली आणि हे व्यासपीठ भाजपचं होतं, म्हणजे भाजपला सुद्धा माझा काटा काढायचा आहे का, असे त्यांनी यावेळी विचारले। त्याचबरोबर विरोधक म्हणून मला भाजपला संपवायचं आहे का, तसेच एक विरोधक म्हणून मला भाजपला संपवायचं आहे का? राणे यांनी काल ज्या पद्धतीनं खालच्या दर्जाचं भाषण केलं, भाजपला ही संस्कृती आता मान्य आहे का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारलाय। त्याचबरोबर सुरक्षा घेऊन काही लोक महाराष्ट्रात दंगा घडवू पाहत आहेत। निलेश राणे समर्थकांकडून पहिल्यांदाच दगडफेक झाली, आम्ही सुद्धा दगडफेक केली, हे आम्ही मान्य करतो, पण नंतर काय? काही झालं तरी मी कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभा राहणार आणि घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता, पोलीस स्थानकात तक्रार द्या, पोलीस यंत्रणा कितपत मदत करेल याबद्दल मला शंका असल्याचं त्यांनी म्हटलं आणि ती पण आपण कायदा पाळून पुढे जाऊयात, असे ठाकरेंनी म्हटलं। तर भाजपच्या विरोधात लढतोय म्हणून काटा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हणत कालच्या निलेश राणे यांच्या गुहागरच्या सभेसंदर्भात माझ्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली असल्याचंही त्यांनी म्हटलंय। चुकीचं काय? निलेश राणे सरळ सरळ बोलतायत, अरे गाड्या फोडा, गाड्या फोडा, गाड्या फोडा। क्लिप मध्ये दिसतंय गाडीतनं खाली उतरून वाय दर्जाची सिक्युरिटी तुम्हाला दिलेली आहे, वाय दर्जाची, आणि वाय दर्जाची सिक्युरिटी दिलेली असताना तुम्ही खुलेआमपणे उतरताना गाड्या फोड म्हणून सांगता। याचा अर्थ या राज्यामध्ये, मी आता नावं कोणाची घेत नाही, ज्यांना ज्यांना म्हणून वाय दर्जाची सिक्युरिटी दिलेली आहे त्यांनी हे असे उद्योग केलेले आहेत बऱ्याचशा लोकांनी। आणि म्हणून जर लोकांचा हा उद्रेक असेल तर शेवटी लोकांना कुठे ना कुठेतरी प्रतिकार हा करावाच लागेल। आता त्याच्याबरोबर उलट माझं हे जेव्हा बाहेर काय दगडफेक वगैरे झाली तेव्हा मी माझ्या लोकांना घरोघर जायला सांगितलं होतं आणि मी आतमध्ये आलो, मी बाथरूम मध्ये गेलो, मला हा प्रकार झालेला शपथेवर माहित नाही बाहेर काय झालं ते। मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा मला जे 2 पोलीस आहेत त्या पोलिसांनी म्हटलं बाहेर काय झालं, मला जायला पाहिजे। त्या दोन्ही पोलिसांनी मला इथं कोंडून ठेवलं, दोघांनी कमरेला मला मिठी मारली आणि बाहेर जाऊ दिलं नाही। त्यामुळे बाहेर काय झालंय रात्री सगळं मला क्लिपवर बघायला मिळालं, मी बघत होतो रात्रभर। जर मला दिलेले 2 साधे पोलीस जर मला इथं घट्ट पकडून ठेवतात तर निलेश राणेंना वाय दर्जाची सिक्युरिटी होती, त्यांना निलेश राणेंना गाडीतच किंवा थांबवता आलं नाही किंवा त्यांना बाहेर पाठवता आलं नाही, परंतु वाय दर्जाच्या सिक्युरिटी देऊन हे त्यांना असे गुन्हे करण्याकरता एक प्रकारचं प्रवृत्त करायचं आणि त्यांना प्रोटेक्ट करायचं, हा उद्योग सुरू आहे। 2 पोलिसांनी मला इथं किती मी प्रयत्न करत होतो, मला सोडलं नाही बाहेर। एकानं घट्ट कमरेत पकडून ठेवलं तर एक दरवाजाला आडवा होता, नाही म्हणले आम्ही तुम्हाला बाहेर जाऊन देणार, आमची जबाबदारी ही आहे की तुम्हाला आम्ही ते जाऊ देणार नाही। मग वाय दर्जाचे पोलीस ते करू शकत नाही? करू शकत नाही का? चांगला प्रश्न विचारला तुम्ही एबीपीचे माझ्या मार्फत बाळू सर्वांनी, की आजपर्यंत हल्ले माझ्यावर झाले, याच राणेंनी माझं कार्यालय फोडलं, हेच राणे काल हल्ला करायला माझ्यावर आले, याच राणेंनी माझ्यावर 4 लोक पाठवून माझ्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकले, हे सातत्यानं माझ्या बाबतीत घडतंय, पण तरी सुद्धा पोलीस हे गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत। मला असं वाटतंय की आज काही लोकांना ईडी, NIA, CBI, इन्कम टॅक्स ह्याच्या चौकशा लावून जेरबंद करायचं काम चाललंय, तर काही लोकांना ठार मारून विरोधक संपवायचं काम चाललेलं आहे। आज आघाडीवर बऱ्याच अंशी मला असं वाटतं की मी लढतोय, त्यामुळं कदाचित त्यांचा तो प्लॅन असावा की मला ठार मारायचा आणि एक विरोधक संपवून टाकायचा कोकणातला, हा असावा। पण मी आज सांगतो, भास्कर जाधवनी एवढी माणसं जोडलेली आहेत, एकटा भास्कर जाधव मेला म्हणजे काय हे सगळं संपेल अशा भ्रमात कोणी राहू नये। साहेब, या सगळ्या अडचणीनंतर कोण उद्धव साहेबांचा फोन आला काय बोललो? माझे पक्षप्रमुख आहेत ते उद्धव साहेब, त्यांना काळजी माझी वाटणारच। त्यांनी माझी चौकशी केली, त्यांनी मला सांगितलं भास्करराव पोलीस स्टेशनला वगैरे तक्रारी द्या, आता पोलीस स्टेशन सध्या काय किती लोकांना आपल्या मदत करतं हे तुम्हाला माहिती आहे, जीवाची काळजी घ्या, पक्षापेक्षा राजकारणापेक्षा मला तुमचा जीव महत्वाचा आहे। वडिलकीच्या नात्याने त्यांनी हे सांगितलं, याच्यापेक्षा आणखीन पक्षप्रमुख काय करणार?
पोलिसांची गुन्ह्याची नोंद सध्या प्रोसिजर सुरू आहे. काही जणांना अटक झाली त्याची काही अपडेट आपल्याकडनं येते. असं आहे की पोलिसांना मी तेच सांगतो, तुम्ही 50-50 नव्हे 500 लोकांच्यावर गुन्हे दाखल करा, वस्तुस्थिती पडताळून करा, पण तरी देखील त्यांनी माझ्या लोकांची धरपकड सुरू केलेली आहे. ठीक आहे, धरपकड सुरू केली आहे. एका बाजूला मी कायदेशीर लढाई लढेन आणि पोलिसांचा हा जर अत्याचार असाच सुरू झाला तर मी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरेन. मी माघार जाणारा माणूस नाही या विषयामध्ये. अन्यायाच्या विरोधात लढणारा माणूस मी आहे आणि म्हणून लोकशाही मार्गाने मी रस्त्यावर उतरेन. माझ्या लोकांच्या पाठीमागे मला उभं राहावं लागेल आणि मी राहणार. साहेब, आताही की सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार. असं आहे की खोटं बोल पण रेटून बोल ही काही लोकांची पद्धत आहे. काल त्यांनी जे ग्वागरमध्ये भाषण केलं, माझी विनंती आहे तुम्हाला मीडियाच्या लोकांना, हे पुन्हा पुन्हा 100 वेळा लोकांना दाखवा, 100 वेळा दाखवा. मला बघायचं आहे की भारतीय जनता पार्टीची हीच संस्कृती आहे का? मला बघायचं आहे भारतीय जनता पार्टीचे हे संस्कार आहेत का? भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत व्यासपीठावरून ते ही अशी भाषा वापरू शकतात. हीच भाषा त्यांनी चिपळूणमधल्या सभेमध्ये वापरली होती. फक्त मी त्याची जास्त चर्चा होऊ दिली नाही, त्या गोष्टीला हवा दिली नाही, म्हणून ते फार प्रसिद्ध झालं नाही. पण माझ्याही मनामध्ये वेदना होत्याच ना. मी जाऊन सिंधुदुर्गामध्ये बोललो म्हणून असा हा प्रकार घडला, म्हणून जो दाखवण्याचा प्रकार जो होतो हा 100% खोटा आहे. त्याच्या पूर्वी त्यांनी केलेली भाषणं बघा. चिपळूणमध्ये जे काल ग्वागरमध्ये त्यांनी भाषा वापरली, हीच चिपळूणमध्ये भाषा वापरली होती. त्या क्लिप काढून बघा. त्याच्या अगोदर नारायणराव राणे आणि निलेश राणे त्या कोकरे गोशाळेच्या मध्ये तिथे आले होते. तिथे त्यांनी काय भाषा वापरली ती बघा. सगळं हे खोटं बोलण्याचं काम आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी काल माझ्या कुटुंबावर बोलले, या भाषेमध्ये अर्धा टक्का तरी मी बोललो होतो काय? त्यांनी ठाकरे फॅमिलीवर ज्या भाषेमध्ये बोलले हे सातत्याने बोलतायत. पण मला एका गोष्टीचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करून, कारण काल भारतीय जनता पार्टीचे प्रांताध्यक्ष बावनकुळेजी यांनी केलेलं स्टेटमेंट मी बघितलं आणि म्हणून ही भारतीय जनता पार्टीची नवीन संस्कृती आम्हाला अनुभवायला येते. मी सुद्धा भारतीय जनता पार्टी बरोबर 25 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये काम केला. एक सुसंस्कृत पक्ष, एक सभ्य पक्ष, ज्यांच्याकडे संस्कार आहेत किंवा ज्यांच्याकडे काही विचार आहेत, ज्यांच्याकडे काही आयडिओलॉजी आहे, अशी जी आमची समज होती ती समज आमची साफ खोटी ठरलेली आहे. हीच भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी आहे असं मला आता म्हणावं लागेल. कारण भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून ज्या वेळेला हे निलेश राणे तुम्ही म्हणताय ना अस्लाद्य भाषेत बोलत होते, त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीच्या काही महिला सुद्धा टाळ्या वाजवत होत्या. महिला टाळ्या वाजवत होत्या. मी तुम्हाला आज सांगतो, ही क्लिप, हे भाषण 100 वेळा तुम्ही दाखवा. महाराष्ट्रामध्ये जी म्हणून महिला हे निलेश राणेंचं भाषण बघेल ती भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही उमेदवाराला मत देणार नाही, हे तुम्हाला आज सांगतो. पण त्यांना ग्वागरमध्ये मी सभेला मज्जाव केला होता का? केला नव्हता. मला माहित नव्हतं का त्यांची भाषा काय असणार आहे. त्यांनी जरूर बोलावं. पण कार्यालयासमोर येऊन मी दंगल करेन, गोळी आपलं दगडफेक करेन, आणखीन काही करेन, संपवून टाकेन, मारून टाकेन, कोण सहन करणार? आणि म्हणून याला जबाबदार हे महाराष्ट्र सरकार आहे. त्या सगळ्या क्लिप राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवा. ते नेहमी त्यांच्या लोकांनी काही केलं तरी ते सांगतात संयम पाळला पाहिजे. आमच्याकडे टोलेबाजी करतात. मला सगळ्यांना हेच विचारायचं आहे, हीच भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे का? ते ज्या भाषेमध्ये बोललेत यातला अंश तरी आमच्या भाषेमध्ये आहे का? अंश. मी फक्त बोलताना काय बोललो, हे जे काल त्यांनी भाषा वापरली होती ही भाषा चिपळूणमध्ये सुद्धा वापरली होती. मी फक्त एवढंच बोललो होतो, ही पोरं एखाद्या नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतात, इतकंच फक्त बोललो होतो. भाषा काय आहे? पण ते बोलत असताना जी त्यांनी गुहागरमध्ये भाषा काल वापरली ती भाषा पूर्वी चिपळूणमध्ये सुद्धा वापरलेली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळं भास्कर रावांनी त्यांच्यावर टीका केली म्हणून ते असं बोलतात. हे अशा पद्धतीचा मुलामा देऊन त्यांचं पाप लपणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा निलेश राणेंनी भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून काल संपूर्ण देशासमोर आणला. त्यामुळे मी निलेश राणेंना धन्यवादच देतो.